अंतराळात जाणाऱ्या महिला मासिक पाळीचं नियोजन कसं करतात हा सवाल आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. त्याचंच उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करूयात. सुरुवातीला जेव्हा मानव अंतराळात जाऊ लागला त्यावेळेला महिलांना जास्त संधी दिली जात नव्हती अंतराळात जाण्याची. त्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे महिलांना येणारी मासिक पाळी. झिरो ग्रॅव्हिटी, ज्या ठिकाणी शून्य गुरुत्वाकर्षण असतं, तिथं स्पेसमध्ये महिलांना मासिक पाळी येते का, आली तर त्याचं नियोजन कसं करायचं आणि त्याचा मिशनवर काही परिणाम तर होणार नाही ना, असे सवाल एजन्सीजना सतावत होते. पहिला प्रश्न तो म्हणजे स्पेसमध्ये झिरो ग्रॅव्हिटीमध्ये महिलांना मासिक पाळी येते का? याचं उत्तर आहे होय. कारण महिलांच्या मासिक पाळीचा संबंध हा हार्मोन्सशी असतो, ग्रॅव्हिटीशी नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं जमिनीवर मासिक पाळी येते त्याच पद्धतीनं स्पेसमध्ये सुद्धा, अंतराळात सुद्धा महिलांना मासिक पाळी येते. त्यानंतरचा सवाल उपस्थित होतो नियोजनाचा. तर नियोजनासाठी महिला अंतराळवीरांकडे 2 ऑप्शन असतात. पहिला म्हणजे मासिक पाळी येऊ न देणे, त्यासाठी बर्थ कंट्रोल पिल्सचा वापर केला जातो. दुसरं म्हणजे नैसर्गिकरित्या मासिक पाळी येऊ देणे, त्यासाठी सॅनिटरी पॅड्स असतील किंवा मेन्स्ट्रुअल कपचा वापर केला जातो. पण अशामध्ये हायजीनची समस्या निर्माण होऊ शकते, कारण स्पेसमध्ये पुरेसं पाणी नसतं, त्याचबरोबर रेग्युलर वेस्टबिन नसतात. त्यामुळं जास्तीत जास्त महिला अंतराळवीर या पहिला ऑप्शन निवडतात आणि मासिक पाळी थांबवण्याचा निर्णय घेतात. अशामध्ये एकतर हायजीनची समस्या निर्माण होत नाही आणि दुसरं म्हणजे त्या आपल्या मिशनवर जास्त फोकस करू शकतात.